नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही जे आहे ते घरी आलेलो आहे। घर बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आता कुठे आलेली आहे। हो, तर मी माझ्या सासरी आलेली आहे आणि सकाळीच आम्ही पोहोचलो आणि आल्याबरोबर जे आहे युगितने आपली सायकल आधी काढली। आल्याबरोबर त्याने विचारलं की माझी सायकल कुठे आहे। सायकल जी आहे त्याला दिवाळीला गिफ्ट मिळाली होती, तर आम्ही ती नेलीच नव्हती, आम्ही इथेच ठेवली होती, कारण तशीही त्याचे पाय पुरत नव्हते, ती थोडी हाईटला जास्त होती। तर तिथे पण जाऊन तो कुठे चालवेल असं आम्हाला वाटलं, त्याच्यामुळे आम्ही इथेच ठेवली सायकल की जेव्हा त्याला बरोबर चालवता येईल सायकल तेव्हा आम्ही घेऊन जाऊ म्हणून। तर इथे आल्यावर त्याला काहीतरी चालवायला पाहिजे म्हणून आम्ही सायकल इथेच ठेवली, नेलीच नाही। गुला एवढा आनंद झाला सायकल बघून आणि त्याने लगेच चालवायला घेतली। घरी तर आलो आम्ही, पण घरी कोणीच नव्हतं, ते पुण्याला गेलेले होते माझ्या नंदेकडे। आम्ही एका दिवसासाठी चाललो होतो, आम्हाला दुपारी परत नागपूरसाठी निघायचं होतं। तर हा थोडा वेळ जे आहे ते सायकलसोबत खेळला, त्यानंतर मग लगेच आम्ही आमचं फ्रेश वगैरे होऊन गेलो। याची पण आंघोळ करून दिलं, मी पण आंघोळ वगैरे केली। त्यानंतर जे आहे आता हे पण घरी नसल्यामुळे भाजीपाला वगैरे काही एवढा होता नाही, त्यामुळे स्वयंपाक काय करायचं हे मलाच कळत नव्हतं। मग आता युगितला आता काहीतरी द्यायचं असेल तर मग मी युगितसाठी छान खिचडी मांडली थोडीशी, की त्याला खिचडी चारून देऊ म्हणून। आणि ते आंघोळ वगैरे करून आलो तर हा मस्त पाळण्यावर झोका घेत होता। याला म्हटलं पाळण्यावर बसून झुल रे बाबा, पण नाही, त्याला वरती बसून तसं नाही झुलायचं होतं। करायचं हा मला मूर्खा। मी जसं त्याला करून दाखवते डोळे तसा करण्याचा प्रयत्न त्याचा सुरू होता आणि तो मला घाबरवत होता। तोपर्यंत जे आहे युगितचे पप्पा नाश्ता आणायला गेले होते, तर इथे आले ते समोसे घेऊन। तर आम्हाला जेवायचं नव्हतं, तर आम्ही समोसे खाऊनच निघणार होतो। मग समोसे वगैरे काढले आणि मस्त असा नाश्ता करून घेतला। युगितसाठी जे आहे मी थोडंसं स्वयंपाक केला होता की त्याला जेवण करूनच न्यायचं बा, कारण तो रडतो नंतर, तर तेवढं केलं होतं। तर इथे आम्ही खूप सारे जांब तोडले। आमच्या घरीच जे आहेत 2 झाडं आहेत जांबाची, त्याला खूप सारे जांब लागले होते आणि घरी कोणीच नसल्या कारणाने ते तसेच होते, काही खाली पडलेले वगैरे पण होते। मग आम्ही सगळे तोडून घेतले आणि आता जाताना सोबत घेऊन जावं म्हटलं ते जांब, कारण युगितला खूप आवडतात आणि आम्ही पण खातो जांब। तर ते सगळं भरून घेतलं पिशवीमध्ये आणि निघालो। आणि आता दुपारी पण आमचं जे काम आहे ते सगळं हे करून आले होते। हां, त्यानंतर जे आहे आम्ही निघालो नागपूरला जायसाठी। आता नागपूरला आल्याबरोबर जे आहे त्याची मावशी पण आली त्याला भेटायला। तर इथे जे आहे मी माझ्या मोठ्याईकडे आलेली आहे, ती नागपूरला राहते आणि माझं जे बालपण आहे, माझं शाळा कॉलेज सगळं जे आहे ते इथेच झालेलं आहे, त्यामुळे हे माझं दुसरं घर असल्यासारखंच आहे। इथे काहीच असं ऑकवर्ड वाटत नाही। घर थोडं छोटं आहे, पण खूप आठवणी आहे ह्या घरामध्ये आणि मी लहानाची मोठी जी आहे ते या घरातच झालेली आहे। त्यानंतर जे आहे आम्ही थोडं बाहेर जायचं ठरवलं, सुट्टी होती तर सगळ्यांना। तर आधी आम्ही प्लॅन केला की NIT गार्डनला जाऊ, ते जे आहे आमच्या एरियापासून थोडं जवळ होतं, तर तिथे जायसाठी निघालो। पण आमचं नशीबच खराब समजा की आम्ही त्या गार्डनमध्ये जायला निघालो आणि ते गार्डन पूर्ण बंद होतं, तिथे काहीतरी काम सुरू होतं, तर तिथे नोटीस लागली होती की हे 10 दिवस बंद राहील म्हणून। मग आता कुठे जायचं, मग आम्ही गेलो चिल्ड्रन्स पार्कला। तर चिल्ड्रन्स पार्कला पण सेम होतं, तिथे पण काम सुरू होतं, पण तिथे जे आहे त्यांनी गेट ओपन ठेवलं होतं, बाकी जे आहे ते सगळं बंद होतं। सगळे वर्कर्स जे आहे ते रात्री काम करत होते आणि गेट ओपन ठेवून दिलं होतं आणि तिकीट वगैरे आहे ते पण नव्हती लागत, तुम्ही जा, फक्त प्ले एरिया किड्स प्ले एरिया जो होता तो ओपन होता, बाकी सगळं त्यांनी काढून टाकलं होतं। तर मग त्याला आम्हाला कुठल्या तरी पार्कमध्ये न्यायचंच होतं, तर मग आम्ही इथे आलो आणि बरं झालं इथे तेवढा तरी एरिया सुरू होता की त्यांना खेळायला मिळालं। त्याच्यासोबत जे आहे त्याच्या मावशा पण मस्त खेळायला लागल्या आणि असं छान सुरू होतं त्यांचं। तिथे 1 ते 1.5 तास जे आहे ते सगळे खेळले आणि आम्ही आता घरून निघताना त्याला एवढं सांगितलं होतं की पार्कमध्ये जायचं आहे, कारण आम्हाला माहिती होतं NIT गार्डन आता नवीन खूप छान बनलं, लाईट्स वगैरे लागले आहे, त्या हिशोबानेच आम्ही जायला निघालो। कारण आम्ही तर आता सध्या खूप वर्ष झाली आलेली नाही आहे, आम्ही खूप लहान असताना यायचो गार्डनमध्ये, तर तेव्हा एवढं काही नव्हतं। आता खूप छान बनलं आहे म्हणून आलो आणि ह्यावेळेस वेळ पण होता आमच्याकडे म्हणून जायला निघालो, पण ते नेमकी बंद होतं। मग काय या पार्कमध्ये आलो।
शेतीवरती खाली बसली का काही येतच नाही. जाम आहे का तू इथं बस, तू इथं बस सोबत. अशी सगळी जी आहे मज्जा सुरू होती यांची. सगळ्या पाळण्यावर हे खेळले A to Z. आणि युगित तर असा करत होता की जसं त्यांनी पहिल्यांदाच तो पार्कमध्ये आलेला आहे. हे नाही ते नाही ते असं सगळं सुरू होतं. इकडच्या तोंडाने त्याला स्टार्ट तर द्या पॉइंट. हाँ चलो आगे करो, एक एक आगे पकड़ो. झुलना पडतं इथं. सोबत मी पण थोडं पाळण्यावर झुलून घेतलं. खूपच ठेंगणं आहे का हा? तर ती काय तिकडं काही हो, आपण तिकडे जाऊ मग. फोटोसाठी आहे का? फोटोसाठी इकडे जिम आहे. हा आता शिकला दुखल्यावर हात राहू द्या. हात दुखते बरं त्यांनी. असा झोका घेत असताना जर पाळणा सुटला आणि आता सगळं खेळून झाल्यावर थोडंसं फोटो सेशन पण करायला लागतं. तर त्यासाठी थोडंसं इथे सगळ्यांचं आपापलं फोटो सेशन सुरू होतं. त्याच्यामध्ये युगितचं सगळ्यात पहिले होतं आणि नंतर सगळ्यांचं पण सुरू होतं. मग लागली आम्हाला भूक. तर त्याच्या पुढेच एक छान मस्त स्ट्रीट होतं, तिथे आम्ही गेलो. कशाला आला हो तर कशाला आला हा? तुला माहिती मला माहिती का? इथे ह्या दोघांचं मस्त वेगळंच एक कन्व्हर्सेशन सुरू होतं. चला ओके बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.